नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र 1994 यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, आज आपण पेरूंच्या विविध जाती आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेविषयी माहिती बघणार. तर शेतकरी मित्रांनो, असेच शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, जात आहे सरदार L49. शेतकरी मित्रांनो, ही जात उच्च दर्जाची गोड आणि चवदार फळे देणारी आहे. या जातीमध्ये उत्पादन क्षमता चांगली आहे. रोपे तयार करण्यासाठी दाब कलम किंवा गुटी कलम यांसारख्या पद्धती वापरल्या जातात. शेतकरी मित्रांनो, सरदार L49ला लखनौ 49 या नावाने पण ओळखले जाते. शेतकरी मित्रांनो, या पेरूची जात चांगली उत्पादन देतेच, त्यात प्रति झाड साधारणपणे 130 ते 155 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे फळे मोठे, गोड, मलईदार, पांढरे मांस असलेले आणि रसदार असते. तसेच या फळांची काढणी आणि गुणवत्ता उच्च असते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढची जात आहे अलाहाबाद सफेद. या फळ गुळगुळीत आणि चमकदार हिरव्या पिवळ्या सालीचे असते. गर चमकदार, पांढरा, गोड आणि सुवासिक असतो. बिया कमी आणि मऊ असतात. झाड मध्यम उंचीचे, घनदाट, छत्रीसारखे दिसणारे आणि अधिक फळधारणा देणारे असते. उत्पादन हे उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लागवड केले जाते आणि अपेक्षित उत्पादन 20 ते 25 टन प्रति हेक्टरी असते. त्यानंतरची शेतकरी मित्रांनो जात आहे ललित पेरू. ललित पेरू या जातीमध्ये प्रति झाड सुमारे 100 किलो उत्पादन घेण्याची क्षमता आहे, जी इतर जातींच्या तुलनेत जास्त आहे. ललित पेरूचा दर्जा उत्कृष्ट असतो, त्यामुळे त्याला बाजारात चांगली मागणी असते. उत्पादन क्षमतेत वाढ असते, त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक फायदेशीर जात आहे. ललित पेरूची इतर जातींशी तुलना केल्यास ललित पेरू इतर जातींच्या तुलनेत जास्त उत्पादन देतो. ललित जातीचे फळ उच्च प्रतीचे असल्याने त्याची बाजारात जास्त मागणी असते. ललित पेरूची लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात, कारण त्याची लागवड सोपी असते. त्यानंतरची जात आहे जी विलास. ही एक सुधारित जात आहे, ज्यामुळे तिचे उत्पादन जास्त मिळते आणि ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. या जातीची फळे मोठ्या आकाराची असतात आणि बाजारात चांगला भाव मिळतो. लागवड यासाठी मध्यम ते भारी आणि वालुमय पोयट्याची जमीन आवश्यक मानली जाते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची जात आहे तैवान पिंक पेरू. ही एक लोकप्रिय जात असून तिच्या गुलाबी रंगाचा गर आणि गोड चवीसाठी ओळखली जाते. या जातीच्या लागवडीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. ही जात उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्णकटिबंधीय हवामानात चांगली वाढते आणि उच्च उत्पादन क्षमतेमुळे फायदेशीर ठरते. शेतकरी मित्रांनो, योग्य लागवड आणि व्यवस्थापनाने चांगले उत्पादन मिळते, ज्यामध्ये दरवर्षी प्रति झाड 23 ते 36 किलो किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळू शकते.